राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारी वाढदिवस आहे। या अनुषंगानं नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील अंबाझरी गावात भाजपतर्फे हनुमान मंदिरात विशेष पूजा आणि महाआरती करण्यात आली। यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या महाआरतीत माजी नगरसेविका प्रगती पाटील देखील प्रामुख्याने सहभागी झाल्या होत्या। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ त्यांचा उद्या वाढदिवस, त्या पूर्वसंध्येला आम्ही आज अंबाझरी येथील हनुमान मंदिरात आज पूजा करून हनुमानाची आरती पण केलेली आहे की साहेबांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो, कारण ते समाजासाठी इतके काम करत आहेत। आपण पाहतोय की महाराष्ट्र आज प्रगतीपथावर आहे आणि त्याचं सगळं श्रेय जर आज कोणाला जात असेल तर ते माननीय मुख्यमंत्री आमचे देवाभाऊंना जात आहे। आणि देवाभाऊ सगळ्यांसाठी काम करताना आपल्या समाजातील प्रत्येक घटक, मग तो दीन दुबळा सगळ्या महिला असू द्यात, पुरुष असू द्यात, युवक असू द्यात, ज्येष्ठ नागरिक असू द्यात, सगळ्यांसाठी आपण काम करताना, त्यांना अहोरात्र काम करताना आपण पाहत आहोत। आज आमच्या महिलांसाठी शेतकरी कृषी बिल त्यांनी या अधिवेशनात पास केलेलं आहे, त्यासाठी आज आम्ही शेतकरी महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत। त्या शेतकरी महिला तर मनापासून त्यांना धन्यवाद देत आहेत, मनापासून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देताना आपण पाहत आहोत। इथे काही बंधू पण आलेले जे शेतकरी बंधू आहेत, त्या बंधूंना खूप मोठा दिलासा, शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। त्यांचं पंपाचं वीज बिल जे थकीत होतं 48,000 कोटी बिल आज मुख्यमंत्री साहेबांनी माफ केलेलं आहे, म्हणजे किती मोठा दिलासा शेतकऱ्यांना दिलेला आहे।